7 आणि 8 तारखेला कराड आणि घुले यांचं जे संभाषण झालं त्यामधलं जे वक्तव्य होतं ते दहशत निर्माण करणारं होतं। कराडच्या दहशतीबाबत आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी म्हटलंय। आणि 8 तारखेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यातली जी चर्चा झाली त्याच्यात ते असं म्हणतात की खंडणी याच्या पुढे तर आपल्याला कोणी उठेल आणि आपल्याला जर असा प्रतिकार केला तर आपण यांना धडा शिकवला पाहिजे। ही जी ॲटिट्यूड होती आणि ह्याच्यातनंच की दहशत निर्माण करायची की आपल्या पुढे कोणी मध्ये आधे आलं तर त्याला संपून टाकायचं। हे दहशतीबद्दलच आम्ही पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलत होतो, देशमुख कुटुंब बोलत होतं। धनंजय देशमुखांनी अतिशय संयमाने बाजू मांडली होती, कधीही त्यांनी त्यांच्या मनातला राग दाखवला नव्हता। पण खरं तर अख्खा महाराष्ट्र चिडून निघालाय की हे चाललंय काय। हे निर्दयी जमात आहे आणि या सगळ्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठली शिक्षा होऊच शकत नाही। आणि पहिलं म्हणजे अशा सिंडिकेटला मोठं करणारे धनंजय मुंडे जे मी परत म्हणत होते त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। आणि कुठल्या नैतिकताची आपण अपेक्षा अशा माणसांकडनं करूच शकत नाही। आता जर लाज वाटत असेल तर फडणवीसांनी आणि अजित पवारांनी तातडीने यांचा राजीनामा घ्यावा, नसतील देत तर त्यांना बडतर्फ करावं अशी थेट मागणी करते। आणि ही शुड ऑल्सो बी ट्राईड, कारण अशा लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न हा धनंजय मुंडेने केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।